तुमची रात जर रुचक असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मंडळी, आजची रात्र ही साधी रात्र नाही. आज रात्री ठीक 12 वाजता काळ बदलणार आहे, वेळ बदलणार आहे आणि कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. माझ्या रुचक राशीच्या मंडळींनो, हा कोणताही खेळ नाही आणि कोणतीही अंधश्रद्धा नाही. तुमच्या काळजावर हात ठेवून मला सांगा, गेल्या काही दिवसापासून तुमच्या घरात काहीतरी वेगळं घडत असल्याचा भास तुम्हाला होतोय ना? रात्री अचानक 11 ते 12:30च्या दरम्यान तुमची झोप उडते का? डोळे उघडतात समोर फक्त अंधार आणि मनात एक अनामिका भीती दाटून येते का? जर याचं उत्तर हो असेल तर सावध व्हा. आज रात्री 12 वाजता एक महातांडव होणार आहे. नियती एक असा डाव खेळणार आहे ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. एक विशिष्ट नावाची व्यक्ती जिच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, तीच व्यक्ती आज तुमच्या नशिबावर असा घाव घालणार आहे जो तुमच्या काळजाला आरपार चिरून जाईल. हा व्हिडिओ चुकूनही अर्धवट सोडू नका, कारण आजची एक चूक तुमच्या संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी करू शकते. हे शब्द तुमच्या आयुष्याशी थेट जोडलेले आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तगुरु या चॅनेलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ तुमची रास रुचक रास आहे की नाही हे देखील मला कळवा. आणि हो, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी रुचक राशीचा व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा मंडळी, निसर्गाचा नियम आहे, जेव्हा पापाचा घडा भरतो तेव्हा देव काहीतरी संकेत देतो. आजच्या या रात्रीला एक गूढ महत्त्व आहे. आकाशामध्ये ग्रहाची अशी काही हालचाल होत आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या राशीवर म्हणजेच की रुचक राशीवर होत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही एवढे प्रामाणिक असूनही, नेहमी लोकांचं भलं इच्छूनही तुमच्या वाटेला एवढं दुःख का येतं? का तुमचं मन सतत अशांत असतं? आतल्या आत एक मानसिक संघर्ष सुरू आहे, जणू काही मन एका मोठ्या वादळात अडकलंय. बाहेरून हसणारा तुमचा चेहरा आतून किती रडतोय हे फक्त त्या भगवंताला ठाऊक आहे. तुम्ही लोकांचे अश्रू पुसले, पण तुमच्या डोळ्यातलं अश्रू पाहायला कोणाला वेळ नव्हता. स्वतःच्या माणसासाठी तुम्ही स्वतःचं रक्तच आटवलं, पण आज तीच माणसं तुम्हाला चुकीची ठरवायला मागे पुढे पाहत नाहीत. तुमच्या सोबतही असं घडलं आहे का? ज्या माणसाला तुम्ही संकटात सगळ्यात आधी धावून गेलात त्याच माणसाने तुमची गरज संपताच पाठ फिरवली. पहा मंडळी, पण हा केवळ योगायोग नाही, तुमच्या घरातील नकारात्मक शक्तीचं हे संकेत आहेत. नीट आठवून पहा. गेल्या काही दिवसात घरात विनाकारण भांडी पडणं, तुळशीचं रोप सुकणं किंवा घरात प्रवेश करताच एक अनामिका दडपण येणं, हे सगळं काय आहे? तुमच्या घरात सुखशांती नांदू नये म्हणून कोणीतरी गुप्तपणे काहीतरी करतंय. तुमचे शत्रू समोरून वार करण्याची हिंमत ठेवत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की रुचक राशीचा माणूस वाघासारखा असतो, म्हणूनच ते पाठीमागून वार करत नाही आहात. ते तुमच्या जवळचे आहेत, तुमच्या ताटात जेवणारे आहेत आणि तुमच्या घरात वावरणारे आहेत. शत्रू गुप्तपणे तुमच्या विनाशाचा कट रचत आहेत. तुमच्या प्रगतीवर त्यांची नजर आहे, तुमच्या हसण्यावर त्यांचा जळपाट होतोय. ते देव्हाऱ्यात दिवा लावतानाही मनात तुमच्याबद्दल विष कालवत आहेत. हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकली असेल ना? पण हे वास्तव आहे. तुम्ही ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खोपासण्याची पूर्ण तयारी केली आहे. म्हणून सांगते मंडळी, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. कुठलाही मुद्दा स्किप करू नका, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ हा समजणार नाही. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आता वेळ आली आहे त्या नावाचं रहस्य उघड करण्याची. माझ्या वृषक राशीच्या मंडळींनो, क, म, स किंवा र या अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्तीबद्दल थोडे सावध राहा. विशेषतः अशी व्यक्ती जी अलीकडे तुमच्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे, जी सतत तुमच्या पैशांवर आणि तुमच्या निर्णयावर लक्ष ठेवून आहे. आज रात्री 12 वाजता याच नावाच्या व्यक्तीशी संबंधित एक मोठा उलगडा तुमच्या आयुष्यात होणार आहे. हा देवाचा इशारा आहे.
भगवंत तुम्हाला सरळ येऊन सांगत नाही, तो नियतीच्या माध्यमातून संकेत देतो. जेव्हा मंडळी तुम्ही संकटात पडताना तेव्हा देव तुम्हाला वाचवण्यासाठी नाही, तर त्या माणसाचा खरा चेहरा दाखवण्यासाठी परिस्थिती निर्माण करतो. आज रात्री घडणाऱ्या पहा मंडळी, परत एकदा सांगते, आज रात्री घडणाऱ्या घटना तुम्हाला हादरवून सोडतील, पण त्या आवश्यक आहेत. कारण जोपर्यंत डोळ्यातलं पाणी वाहत नाही तोपर्यंत समोरचा कचरा साफ होत नाही. पहा मंडळी, पैशाच्या बाबतीत तर तुमची अवस्था काय झाली आहे हे मला सांगायची गरज नाही. हाताचा पैसा पाण्यासारखा वाहून जातोय. कुठे गुंतवणूक करावी तर तिथे फसवणूक होती. कोणाला उसने दिले तर ते परत मिळत नाहीत. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे आणि रात्रीची झोप उडाली आहे. सकाळी उठल्याबरोबर हप्ता कसा भरायचा, मुलांचं शिक्षण कसं करायचं, घर कसं चालवायचं या चिंतेने तुम्हाला ग्रासला आहे. पण घाबरू नका. हा नशिबाचा खेळ असला तरी यातून बाहेर पडण्याचा मार्ग एक आहे. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात ना मंडळी, तेव्हा त्या ईश्वराचा एक दरवाजा उघडत असतो. हा मार्ग तुम्हाला पहा मंडळी, हा मार्ग तुम्हाला आज रात्री सापडणार आहे. अचानक तुमचं नशीब असं वळण घेईल की ज्या पैशासाठी तुम्ही आज लोकांसमोर हात पसरत आहात. पहा मंडळी, वृश्चिक राशीच्या मंडळींनो नीट लक्षपूर्वक ऐका. ज्या लोकांपुढे तुम्ही हात पसरत आहात तेच पैसे तुमच्याकडे चालत येतील. फक्त एकच करायचं आहे, त्या चुकीच्या माणसांची साथ सोडायची आहे. पहा मंडळी, त्या चुकीच्या माणसांची तुम्हाला साथ सोडायची आहे. या संपूर्ण अंधारात तुमच्या पाठीशी एक खूप मोठी ताकद उभी आहे. ती ताकद म्हणजे तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद. तुमच्या आईने तुमच्यासाठी मनोभावे मागितलेली मागणं आणि वडिलांनी तुमच्या पाठीवर ठेवलेला तो विश्वासाचा हात, ही जगातली सगळ्यात मोठी ढाल आहे. जेव्हा तुमचे शत्रू तुमच्यावर तांडव करायला निघतील तेव्हा तुमच्या आईवडिलांच्या पुण्याचा विळखा तुम्हाला सुरक्षित ठेवील. तुम्ही जगात कितीही एकटे पडलात तरी पण त्या माऊलीच्या डोळ्यात तुमच्यासाठी असलेली माया कधीच कमी होत नाही. आठवा तो काळ जेव्हा तुम्ही लहान होतात. काही संकट आलं तरी आईच्या कुशीत असं शांत वाटायचं. आज तीच कुशी, तीच आशीर्वाद तुमच्या रक्षणासाठी सज्ज आहेत. त्यांच्या चरणाशी नतमस्तक व्हा. जगातली कोणती नकर्मक शक्ती तुमचं बालही वाकडं करू शकणार नाही, केसही तोडणार नाही. पहा मंडळी, घड्याळाचा काटा रात्रीच्या 12कडे सरकत आहे. टिकटिक करत जाणार. प्रत्येक सेकंद तुमच्या आयुष्यातील एक जुना अध्याय संपून नवा अध्याय सुरू करत आहे. रात्रीच्या 12 नंतर निसर्गात एक अद्भुत शांतता पसरेल. त्या शांततेत तुम्हाला एक वेगळीच अनुभूती येईल. तुमच्या मनातील सगळी भीती गळून पडेल. आज रात्री जे काही महातांडव होईल ते तुमच्या शत्रूचा नाश करण्यासाठी असेल. तुमच्या नशिबावर घाव घालून पाहणारी ती व्यक्ती स्वतःच्या जाळ्यात अडकेल. आज रात्री 12 नंतर तुमच्या आयुष्यातला वाईट काळ कायमचा संपणार आहे आणि एका मोठ्या सकारात्मक बदलाची सुरुवात होणार आहे. पहाटेची सुरुवात होणार आहे. पहाटेचे पहिले किरण तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी आणि आनंदाचा प्रकाश घेऊन येतील. तुमचा गमावलेला मानसन्मान तुम्हाला परत मिळेल. माझ्या वृश्चिक राशीच्या मंडळींनो, हे शब्द तुमच्या काळजाला भिडले असतील तर डोळे बंद करा आणि त्या परमेश्वराचे आभार माना. तुमच्या डोळ्यात आलेले हे पाणी कमकुवतपणाचं नाही तर तुमच्या नव्या जन्माचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही खूप सोसलं, खूप रडलात, पण आता रडायची वेळ तुमची नाही तर तुम्हाला त्रास देण्याचा आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची रास ही संघर्षातून निर्माण झालेली रास आहे. तुम्ही कितीही हारणार नाही. पहा मंडळी, तुम्ही कधीही हारणार नाही. येणारा काळ तुमचा आहे. तुमची मुलं, तुमचं कुटुंब सुखात राहणार आहे. मनातून सगळी निराशा काढून टाका आणि एका नव्या उमेदीने उद्याचा दिवसाचं स्वागत करा. पहा मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच वाटला असेल की खरा आहे, तुमच्या मनाला कुठेतरी ह्या भावना पोचल्या असतील तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं असेल बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन वृश्चिक राशीचा तर त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त.